नमस्कार. कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सगळेजण खुश असाल, स्वस्त असाल, मस्त असाल. तर मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि 6:45 झाली होती. माझं सर्व आवरून झालं होतं आणि आता मला करायची होती टिफिनची तयारी. तर अगोदर मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि म्हणलं तोपर्यंत माझी भाजीची तयारी होती तोपर्यंत पीठ छान मुरतं आणि पोळ्यासुद्धा ना खूप छान नरम येतात. तर अगोदर मला मटकीची भाजी आज करायची होती, सुकी मटकी. तर मग त्यासाठीच मी कांदा वगैरे कापून घेतला आणि उभं राहून जर कापायचं म्हणलं ना किचन ओट्यावरती खूप जास्त पाय गळून आल्यासारखे होतं. त्यामुळं त्यामुळं म्हणलं मग आपण खाली बसूनच सगळं कापून वगैरे घेऊ. अगोदर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं मी कट करून घेतलं. त्यानंतर मस्तपैकी मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि मी ना खूप साध्या पद्धतीने मटकीची उसळ बनवत असते. आणि इकडे आहे ना मी दुसऱ्या साईडला दूध तापवायला ठेवत असते. आता आपल्या सगळ्या गृहिणींचं असंच असतं, सकाळी आपल्याला असते 2च हात, पण आपण 4 हाताचं काम एकदाच करत असतो. तर एका साईडला मी दूध तापायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला मग मटकीची उसळ बनवायला घेतली. आता अगोदर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये अगोदर मोहरी टाकली, त्यानंतर जिरे टाकले, ते छान तडतडले. मग नंतर हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि लसूण एवढं सगळं छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलं, जेणेकरून त्या भाज्या लवकर शिजतील. मग मग जे आपले नंतर बेसिक घरचे मसाले आहेत ते सगळे त्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर मटकी टाकली. छान प्रकारे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि थोडंसं मीठसुद्धा मी वरून टाकलं होतं, कारण की अगोदर भाज्यांमध्ये ना मी थोडंच मीठ टाकलं होतं. त्यामुळे नंतर मग जास्तीचं मीठ अजून टाकून दिलं चवीपुरतं. सगळ्या भाज्या वगैरे छान मिक्स करून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर ते शिजायला ठेवलं. आणि त्यानंतर मी एका गॅसवर मटकी शिजायला ठेवली आणि नंतर लागले मी पोळ्या करायला. आता कोणी पोळ्या म्हणतं, कोणी चपाती म्हणतं, पण आमच्याकडे तर पोळ्याच म्हणतात. असो. आणि त्या दिवशी असं झालं की माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला होता. आता ती तर माझ्या गावातलीच आहे आणि त्यांची रिलेटिव्हसुद्धा म्हणजे ते इथलेच आहे, इथलंच त्या ताईचं माहेर आहे. तर ती इथे आली होती आणि ती म्हणत होती म्हणे की हे व्हिडिओ वगैरे करताय तर ते काही चांगलं नाही आहे, आपल्या गावाकडे नाव ठेवतात. असो. आता ज्या ताईने तिला म्हटलं आहे ना, तर ती सुद्धा खूप शिक्षित आहे. म्हणजे वहिनी तर ती माझ्यापेक्षा लहानच आहे. पण मग मला कळत नाही, एवढे आपण म्हणतो की हे सुशिक्षित, ते सुशिक्षित. मग यांचं सुशिक्षितपणा नेमका जातो तरी कुठे? एवढ्या लो क्वालिटीचे हे लोक विचार करतात. आणि त्यापेक्षा तर आपले म्हणजे जे जुने लोक आहेत ना, जे शिकलेले वगैरे नाही, ते तरी चांगले. जसं की माझे सासू सासरेसुद्धा आहेत, माझे आईवडीलसुद्धा आहेत, माझे म्हणजे चुलत सासरे, त्यांचंसुद्धा या या सगळ्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते म्हणतात की तुला जर का आवड आहे ना त्या गोष्टीची, तर तू बनव व्हिडिओ आणि तू खरंच छान बनवते. तर मग आणि जे तर असो, या लोकांचा तर मी विचार करत नाही, कारण की या लोकांचा जर विचार केला तर आपला धड काहीच होणार नाही. त्यानंतर ना मी छान माझ्या बाळाचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि त्यालाही ना थोडंसं जेवायलासुद्धा दिलं. आणि जेव्हा त्याला कळालं ना की मम्मा व्हिडिओ काढते, तर तेव्हा त्याची अशी नाटकं चालू झालेत. आता मी त्यालाही ना सकाळी दूध चहा वगैरे देत नाही, कारण की त्याच्यामुळं त्याला मागं पण खूप त्रास झाला होता, खरखर झाली होती जास्त. तेव्हापासून आहे ना मी त्याचं दूध, चहा, परत दुकानचं बिस्किट वगैरे, मैद्याचे पदार्थ सगळे पूर्णतः बंद केलेले. त्यानंतर ना माझं लेकरू शाळेत गेलं होतं आणि माझा बाकी राहिलेला स्वयंपाक मी पूर्ण करून घेतली. आता मलाही ना आज बेडशीट चेंज करायचं होतं, तर ते मी करून घेतलं. आणि परत जेव्हा माझं म्हणजे सकाळी झाडणं वगैरे असतं ना, तेव्हाच मी हे जे कॉटवरची साईड असते ना, सगळी कपड्याने स्वच्छ करून घेत असते. बाकी कपाटाचे आरसा वगैरे झालं, सगळं मी स्वच्छ कपड्याने पुसून घेते आणि मग झाडणं वगैरे करते. आता आहे ना माझे ना थोडे शब्द आहे ना कधी मागं पुढं होत आहेत, परत अटकत आहेत, थोडी बोबडी पण निघते. तर मी अजून या क्षेत्रात नवीनच आहे आणि मला ना काही जास्त अनुभवसुद्धा नाही आणि असं कॅमेरासमोर म्हणा किंवा माईक लावून बोलायची सुद्धा तर अशी सवय नाही आहे. तर तुम्ही मला समजून घ्याल हीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्ही मला सपोर्ट कराल ही सुद्धा मी आशा ठेवते. सो नक्की मला सपोर्ट करा. आणि त्यानंतर मी म्हणजे झाड वगैरे मारून घेतला, बाकी फरशी वगैरे पुसून घेतली आणि बाकी माझं किचन ओटा वगैरे अजून आवरायचा राहिला होता.
तर तेच मी आवरायला घेतला. आता सकाळचा एवढा राडा पडलेला असतो ना, म्हणजे गडबडच असते. त्यामुळे ना सगळं सामान जिथलं तिथं आमचं असतं. लगेच काही पण स्वयंपाक बनवायचं असलं की लगेच कट करायचं आणि तिथंच टाकायचं. त्यामुळे तुम्हाला किचन ओट्यावरती एवढा राडा तो दिसणारच झाला. त्यानंतर सगळं मी स्वच्छ गॅस वगैरे सगळं घासून घेतलं. स्वच्छ मी पाण्याने वगैरे किचन वाटा धुवून घेतला आणि परत आहे ना एकदम कोरड्या कापडाने ना ते सगळं पुसूनसुद्धा घेतलं. आणि मला ना थोडंसं बेसिंगचा वास आल्यासारखा होत होता, त्यामुळे म्हटलं त्यामध्ये उकळतं पाणी तरी टाकावं. मस्त खळखळ पाणी उकळून घेतलं आणि ते बेसिंगमध्ये टाकलं. नंतर भांडी वगैरे घासायची राहिली होती, तर तेच करून घेतलं. त्यानंतर मी लागले कपडे धुवायला. आता मला बेडशीट वगैरे धुवायचे होते, त्यामुळे ना मी खूप वेळपासून ते गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते. आणि गरम पाण्यामध्ये जे आपण कपडे भिजू घालतो ना, तेव्हा खरंच खूप लवकर ते निघतात. त्यानंतर कपडे वाळू घातले आणि एवढं कसं काय माहिती, पण एवढं आभाळ आलं होतं ना, तर म्हणजे दुपारच्या वेळेस तर असं वाटत होतं की खरंच पाऊस येतो का काय, अजिबात सूर्य दिसत नव्हता. सगळ्या बाजूने एकदम अंधारून गेलं होतं. असं वाटत होतं की पावसाळा चालू झाला की काय. एकदम वातावरण खराब झालं होतं. आणि हे मोरपीस आहे ना मी मम्मीकडून आणले होते आणि छोटे छोटेच होते, त्यामुळे ना हे छोटा बॉटल होती माझ्याकडे, त्यामध्ये मी टाकून ठेवले. आणि जे बाकी मोठाले होते ना ते मी इथं अशी बांधून ठेवले होते. खरंच खूप सुंदर दिसतं. तर चला मग, माझं आत्ता काम वगैरे आवरून झालं आहे आणि खूप जास्त चहा पिण्याची इच्छा होत होती, त्यामुळे मी चहासुद्धा बनवला. तर चला मग, आता मी व्हिडिओची एंड इथंच करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि काळजी घ्या स्वतःची, आनंदी राहा. तर भेटूया आपण परत एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.